इथं आहेस होय तू? हा, मी तुला बंगल्यात शोधलंय, खालच्या शेतात शोधलं, आणि तू इथं वरच्या शेतात बसले आणि काय विचार करतो आई? काही नाही रे, तोच विचार करतीये. कुठला? अरे, तुला 3 दिवसापूर्वी बोलले होते ना, हा, आप्पा बदलले. त्या अगोदर त्यांची ती गांधी टोपी, कुर्ता, धोतर, चप्पल, आणि आता ते काय घालताय? टोपी, टी शर्ट, जीन्स, बूट, आणि सारखी मोबाईलवर कुणाशी ना कुणाशी बोलत असतात. मी मला वाटतं ते बदलले. आई राजकारणी माणूस आहे, वेगवेगळे रंग दाखवावे लागतात त्यांना, आणि या छोट्याशा गोष्टीचा विचार करायचा आहे तर. हा, अरे, राजकारणाचा रंग कळतो रे, पण हा काहीतरी भलताच रंग आहे. म्हणजे मला भीती वाटते रे, ते मला सोडून तर नाही ना जाणार. आई सुद्धा असला नको विचार करू. हा, आणि आपण सोडून जाणार आहेत का आपल्याला? सगळे नातेवाईक सोडून जातील, गाव सोडून जाईल, पण आपण नाही सोडणार तुला. आणि तुला सोडणार का असं विचार करते? नाही सोडणार रे बाबा तुला. तुला खरं तसं वाटतं? मग काय कर, मला 100% विश्वास आहे. हा, ऐक ना बंड्या, हा, मी जेव्हा 20 वर्षापूर्वी लग्न करून आले ना, हा, तेव्हा ना तुझ्या आप्पा मला दरवर्षी होळीच्या शुभेच्छा द्यायचे, माझ्या गालाला रंग लावायचे. पण आता ना ते मला रंग लावायचं तर सोड, शुभेच्छा पण नाही देत रे. आणि माझी खूप इच्छा आहे की त्यांनी पुन्हा एकदा मला शुभेच्छा द्याव्या, गालाला रंग लावावा, पण ते शक्य नाही वाटत. हे बरे, सगळी इच्छा आहे ना, आणि तुझा माझ्यावर विश्वास आहे स्वतःपेक्षा जास्त. न या होळीला आहे ना, आप्पा तुला शुभेच्छा देतील आणि रंग पण लावतील, जसा 20 वर्ष आधी लावला नव्हता तिला. हा, चल बरं घरी आता. अरे तू जा पुढं, मी जरा रानामध्ये फिरून येते, थोडं मन मोकळं होईल. ठीक आहे, पण काम वगैरे नको करू. हा, नाही रे बाळा. हा, येऊ का मी? हो रे. तुम्ही इथं? इथं म्हणजे तुम्हालाच भेटायला आले. मला हो, काम आहे तुमच्याकडे? माझ्याकडे काम आहे. तुम्ही एक काम करा ना, आई तिथं बसलेले, त्यांना सांगा काय काम आहे, मी जरा जाऊन येतो. 1 मिनिट, म्हणजे तुमच्याकडेच काम आहे, तुमच्याशी बोलायचंय मला. माझ्यासोबत बोलायचं आहे? बर, बोला ना, काय काम? ते ना मी ऐकलं होतं काल, आपल्या गावामध्ये होळी पेटते, कलर बी खेळतात, तर मग आपण खेळत नाही कलर? नाही, आपल्या गावात आहे ना होळी पेटते, कलर पण खेळतात. हा, खेळतात कलर पण. आपण आपण तुम्ही मला कलर लावा, मी तुम्हाला थोडा कलर लावते खेळण्यात. मला ना कलरची ॲलर्जी. मी तुम्हाला कलर नाही लावणार. मग ॲलर्जी आहे ना मला कलर. लावताय का नाही कलर? मी आपण सांगते तुमची. ए बाई, तू आपण नको सांगू. तुला पाहिजे तिथं कलर लावतो, तुझ्या चेहऱ्याला लावतो, गालाला लावतो, होटाला लावतो, पुऱ्या बॉडीला लावतो कलर. हो नक्की. हा हा, लावतो ना. हा, संध्याकाळी. हो संध्याकाळी नक्की ना? हो नक्की. नाही तुला मी माझ्या प्रेमाच्या जाळ्यात पाडलं ना, तर नावाची नक्की नाही. कार भाऊ, याला काय काय काम करावं लागतं तर तुझं बी ऐकावं लागतं. काय झालं? ठीक आहे. काय आपण जो प्लॅन केलाय तो ठीक आहे का रे? ए भाऊ, आपण कोणता प्लॅन केलाय? तूच केलाय भाऊ प्लॅन.
काय झालं ते सांगा आधी. आईला काळजीमध्ये आहे यार. आप्पा आहे ना नीट बोलत नाही तिच्याबरोबर, सारखे मोबाईलवरती असतात. त्यामुळे आई खूप काळजीमध्ये आहे. काळजीमध्ये बंड्या मला सांग, प्लॅन तू केला, हां. तू काय म्हणला डिके 3-4 दिवस झालं आई अशाशी म्हणते, मला कलर नाही लावला, हे नाही केलं, त्याच्यामुळे तू प्लॅन आखला, सगळ्या तू गोष्टी केल्या. अरे आता हाती गेला शिपूट राहिले बाबा. अरे तुझ्यासाठी मी बायचा आवाज काढू काढू कसा बसवला रे. ते आपल्याला धोतार काढून पॅन्ट घालायला लावली, आपल्याला टी शर्ट घालायला लावला, टोपी चप्पल बूट सगळं चेंज केलं रे आपाचं मी. हा आणि आता म्हणतो आपण केलंय ते योग्य का करतोय बघ. तू डोक्यातले विचार काढून टाक. आईला नाराज होऊ दे ना 2 दिवस. आई 2 दिवस नाराज होईन भाऊ, पण तू आखलेला प्लॅन यशस्वी होणार. आप्पाचा रंग उतरणार आणि आईच्या गालावर प्रेमाचा रंग चढणार. हा आपला शब्द आहे भाऊ. नक्की. अरे नक्की मी तू प्लॅन केलाच भाऊ तसा. हे बघ आज एक काम कर, सरळ जा कुर्ता बिरता घाल, होळी बिळी पेटो मस्त. तिथं आईला बोलू नको. मी काय करतो, तो आप्पाला तिथं होळी पेटवायला लाव, मी आईला इकडे नटायला लावतो. आई अशी मस्त नटून तिथं उभे करतो, तो आप्पाला हळूच पटून दे. बाकी मी करतो ना. नक्की. मग कसं वाटतंय बघ. आळा होळीचा सण लई भारी नाचूया. हसू नको आता जपात की नाही वेळ. ती होळी पेटल्याशिवाय गावातली पेटत नाही माहितीये ना. तू तिकडे पेटव, मी इकडे पेटितो. आप्पा तुझा रंगच काढितो. नारळ कुठे आहे? हे काय इकडे? ए मला काय नारळ म्हणते ग? तूच नारळ. तुला नाही, तुझ्या पलीकडे ठेवलाय, तिथे नारळ आहे. ताई गौरे कुठे आहे? अगं आहेत की इथे आहेत. गौरे पण लावा डाव्याची. ए पोरीनो, आवरले का? चालले. सरपंच येते लवकर आवरा. हो झालं. येते तिकडचे व्यवस्थित लाव. होय तो नारळ दे ना. ये के येऊन घे ना. मला काय सांगते, हाताजवळच आहे ना, दे ना. मग येऊन घे ना, काम करते मी. दे ग ताई तो नारळ. द्या तो नारळ आपल्या तिच्या डोक्यात. दीर्घ. अगं काय बोलतेस तू? सगळ्यांनी हळद कुकू व्हावा देवाला, चांगलं असतं. चला झाली तयारी. चला सर, निवांत दाखवायचंय तुमच्या हाताने. हा सरपंच येणार आहेत आजी, गडबड नको करू. हा पण कधी येते? यायला पाहिजे अजून. आता तवर उभं राहायचं ग सरपंच. नाही येत आहेत आजी, नको काळजी करू. अप्पा काय हा लूक? अरे वंड्या, जरा महत्वाचं काम होतं रे. आणि हा लुक म्हणजे काय? आजकालचं फॅशन आहे, फॅशन आहे. कसं वाटतंय आप्पा? एकदम फॅशनेबल आहे का नाही? हा मग बरं, ते नारळ वगैरे काय? किती वेळची वाट बघतोय अप्पा तुमची? महत्वाचं काम होतं वंड्या, तुला कळणार नाही. काय करायचं सांग मला इकडे. आता नारळ व्हायचा आहे, होळी पेटवायची आहे आपल्याला. नारळ व्हायचंय कुठे? काय? पण तुम्हाला माहिती आहे ना, ही मानाची होळी आहे आपली, आणि हे पेटल्याशिवाय आपल्या अख्ख्या गावातल्या होळ्या पेटत नाहीत. माहिती आहे ना तुम्हाला? घ्या तुमच्या हातात. आता मी काय करतो, नारळ फोडतो वाहायचं. आणि त्याच्यानंतर आहे ना होळी पेटवायची. नारळ सोडायचं आहे आपल्याला. सोडायचंय? हा असं? हा, आणि पेटवायची आहे आपल्याला. हे सोडू? हा, आधी मधी 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 कुठं? पेटवा. मधी पेटवायचा. हे सोडू ना? हा बंड्या हा झालं? नाही आता पेटवायची आहे. नाही मी पेटवत नाही, मला महत्वाचं काम आहे. बंड्या, माझा जेवढा अधिकार आहे ना तेवढंच अधिकार तुझा या होळीला पेटवायचंय. बरं येतो मी, मला महत्वाचं काम आहे. नाही बंड्या, मला महत्वाचं काम आहे, मी येतो. नाही येतो नंतर, तू पेटून. आप्पा नाही मला महत्वाचं काम आहे, येतो मी. काय चाललंय आप्पांचं? चला
आपण आवरून घेऊया. जर माचीस दे. ऐक कसलं दिसतंय राव. काय ड्रेस घातलंय. आज तर कलर घालायचंच आहे. हॅपी होली माय लव्ह. हॅपी होली माय लव्ह. हॅपी होली माय लव्ह. हॅपी रुको. तू अरे हे 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 काय घातलंय ड्रेस. माझ्यासाठी तुम्ही बदलणार मी पण बदल. पण इकडे चालू. हा खरं खरं सांगायचं हा बोल की. मी तर कुणाला रंग लावायला आला होता. मी इथे ते ते तू ते ती तो तऊ तम ते तू ता ती. बस त्याची बाराखडी बंद करा. खरं खरं सांगा कुणाला रंग लावायला आला होता. सॉरी नको चूक झाली ग. ऐक ना बोला. या वयात होते ना चूक. माफ करेन प्लीज 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 कर ना माफ. केलं माफ मी. केलं. लहानपणी आणि या वयात चुका होतातच त्यामुळे तुम्हाला माफ केलं मी. नाही का निघतो एक सांगू. बोल ना. म्हणजे मी तुमच्यावर खूप प्रेम आणि तुम्ही मला हा असा रंग लावता ना म्हणून गेली 20 वर्ष मी वाट बघते. परत नाही ना होणारी चूक. नको. अजून एक. हो. आपलं ना आयुष्य हे आपलं असतं आणि ना ते दुसऱ्यांसाठी बदलायचं नसतं. सॉरी चूक झाली. ऐक ना अजून लावायचंय कलर. चल ना. कुठे. खरी चल चल चल. किती मस्त आहे ना. हा हो ना. पण काय हो हा. आज तुम्ही खूप खुश दिसताय. अरे खुश आहे मी आज. का बरे. 20 वर्षानंतर आहे ना आज आईची इच्छा पूर्ण झाली. म्हणजे अरे म्हणजे काय आईला असं वाटत होतं ना आप्पांनी कलर लावा आणि 20 वर्षानंतर आज पहिल्यांदा आप्पांनी कलर लावला आईला. असली मजा आली ना. अरे वा. म्हणजे आप्पांनी आईला कलर लावला. हो. मग आईनी पण आप्पांना लावला. हो. म्हणजे आईनी आप्पांना कलर लावला. हो. आप्पांनी पण लावला. हो. मग आपण पण लावूयात ना. काय पण मला कलरची ॲलर्जी आहे. तुम्हाला कलर लावला. हो. का. कारण की मला आवडतो. हो का. तुला आवडतो. हो. मग मला पण आवडत्या व्यक्तीला कलर लावायला आवडतो. हा काय झालं. तिकडे पण सांग ना. कोणाला. प्रेक्षकांना. हो नमस्कार प्रेक्षक मायबाप. नसती मस्ती फिल्म प्रोडक्शन तर्फे सर्वांना होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि हॅपी होली.